माहिती सोप्या भाषेत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा या कट्ट्याचा उद्देश आहे. कोरोना काळात विज्ञान कट्टा ह्या कार्यक्रमाद्वारे पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टर प्राची साठे, डॉक्टर स्नेहल पुरंदरे यांचे कोरोना जागृती अभियान यावर विविध व्याख्याने झाली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. तसेच भूकंप, पर्यावरण, जैववैविधता इत्यादी अनेक अनेक विषयांवर व्याख्याने विज्ञान कट्टामध्ये आयोजित करण्यात आली आणि हे सर्व कार्यक्रम YouTubeवर उपलब्ध आहेत. कोरोनामुळे स्त्रियांवर मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या फार मोठे आघात झाले. या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी संस्थेतर्फे कोरोना रोगमुक्त झालेल्या महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाचा उपयोग भविष्यात नियोजनासाठी नक्कीच होईल. शारदा शक्तीतर्फे पुण्यातील अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये मुलींच्या आरोग्यासंबंधी मार्गदर्शन आणि समुपदेशन करण्याचे मोठे काम हाती घेण्यात आले असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. नुकतेच स्वरूप वर्धिनीकरता आरोग्य शिबिर घेण्यात आले. तसेच अहिल्यादेवी शाळेमध्ये इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनींसाठी मुलींचे आरोग्य, मासिक पाळी या विषयावर सुमारे 40 व्याख्याने घेण्यात येत आहेत आणि त्यातली सुमारे 30 व्याख्याने ऑलरेडी झाली आहेत. गेले 2 वर्ष हा उपक्रम चालू आहे. शारदा शक्तीतर्फे महिला बचत गटातील महिलांना आर्थिक उन्नती होण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. एवढेच नाही तर प्रसंगानुरूप विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते. जसे आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षानिमित्त मिलेट अन्नधान्य या विषयावरती विज्ञान कट्टामध्ये व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तसेच मिलेटच्या विविध पाककृतीच्या स्पर्धा सुद्धा महिलांकरता घेण्यात आल्या. शारदा शक्ती आणि वंचित विकास संस्था यांच्यातर्फे झोपडपट्टीतील मुली आणि स्त्रियांमध्ये डिजिटल साक्षरतेविषयी सर्वे करण्यात आला. असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम शारदा शक्तीतर्फे घेण्यात येत असतात. या शारदा शक्ती संस्थेचा परिचय करून देण्याचा एक मुख्य उद्देश हा आहे की नवीन श्रोते, प्रेक्षक जे आज या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत, त्यांनीही या संस्थेमध्ये सभासद होऊन कार्याची व्याप्ती वाढवावी. भविष्यात अशा कार्यक्रमांना आपली उपस्थिती असावी आणि कार्यक्रम आयोजित करण्यात सक्रिय सहभाग घ्यावा. धन्यवाद. धन्यवाद करोडे मॅडम. आता आपण मुख्य विषयाकडे वळूया. कुंभमेळा हा युगानुयुगे आयोजित होणारा एक सामाजिक आणि धार्मिक उत्सव आहे. त्याच्या आरंभाची तारीख निश्चित अज्ञातच आहे. अचूक 140 वर्षांचे चक्र मोजणे हेही काही नक्की नाहीये. गेल्या 140 वर्षातील हा सर्वात शुभ सोहळा मानला जातोय. सध्या कुठल्याही न्यूज चॅनेलवर सर्वाधिक वेळ याचेच कव्हरेज चालू असल्याचे दिसत आहे. अतिशय भव्य प्रमाणात चालू असलेल्या या सोहळ्याचा इतिहास, विज्ञान, मॅनेजमेंट आणि हे करताना पर्यावरण पूरक कसा करता येईल यावर प्रकाश टाकत आहेत डॉक्टर गौरी जोशी. मी अपर्णा खांडेकर यांना अशी विनंती करते की आजच्या वक्त्या ॲडव्होकेट गौरी जोशी यांचा थोडक्यात परिचय करून द्यावा. धन्यवाद मनीषीताई. आजच्या आपल्या वक्त्या डॉक्टर गौरी जोशी आपल्याला आज बहुआयामी आणि बहुविद्याशाखीय असं व्यक्तिमत्व लाभलं आहे आजच्या विषयाच्या अनुषंगाने बोलायला. डॉक्टर गौरी जोशी ह्या पर्यावरण विधी म्हणजेच एन्व्हायरमेंट आणि लीगल अशा लीगल कन्सल्टंट म्हणून काम करतात. प्लस त्या असोसिएट प्रोफेसर म्हणून पण कार्यरत आहेत. डॉक्टर गौरी जोशी ह्या काही फाउंडेशन्सच्या फाउंडर मेंबर, को फाउंडर, डायरेक्टर पण आहेत, जसं की बोन्झाई टेलिक प्रायव्हेट लिमिटेड, अर्थ पार्टनरशिप फॉर्म, राईज एज्युकेशनल सोसायटी किंवा अधिभास फाउंडेशन जे की एक ट्रस्ट आहे इको रेस्टोरेशनच्या साठी काम करणारं. ह्याच्या त्या डायरेक्टर, ट्रस्टी आणि को फाउंडर आहेत. त्यांचं आपण जर का शैक्षणिक उपलब्धी बघितली तर त्यांनी
एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणजेच पर्यावरण शास्त्रात त्यांनी PhD केलेली आहे आणि लॉ मध्ये सुद्धा PhD केलेली आहे. त्यांच्याकडे डिझास्टर मॅनेजमेंट आणि एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटचे पण त्यांनी मास्टर्स केलेलं आहे. त्यांनी लॉ मध्ये मास्टर्स केलं आहे आणि होम सायन्स मध्ये त्यांचं बॅचलर आहे. म्हणजेच मगाशी मी म्हटलं तसं बहुविद्याशाखीय असं त्यांच्याकडे नॉलेज आहे आणि ह्याचा आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. त्यांचे त्या व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून म्हणजे विशेष फॅकल्टी म्हणून त्या इन्स्टिट्यूशन्स मध्ये कार्यरत आहेत, ज्याच्यामध्ये त्या अक्रेडिटेड ट्युटर फॉर इन्स्टिट्यूट ऑफ व्हॅल्युअर्स दिल्ली इथे पण त्यांचा सहभाग आहे. इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अँड रिसर्च भारतीय विद्यापीठ पुणे इथे सुद्धा त्या व्हिजिटिंग फॅकल्टी आणि असोसिएटेड आहेत. डॉक्टर भानुवेन नानावटी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर आर्किटेक्चर कर्वेनगरला सुद्धा त्या व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून जातात. तसेच पुण्याच्या आणि इन्सर्च VIT ह्या कॉलेजेसमध्ये पण त्या व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत आहेत. इंटरनॅशनल मास्टर्स फॉर एन्व्हायरमेंटल सायन्स ह्याच्या चेअर आहेत. अमेरिकन लॉ युनिव्हर्सिटी कलोन जर्मनी इथे सगळीकडे त्या व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून आपली सेवा देत आहेत. त्यांचे 2 रिसर्च पेपर्स जैववैविधता म्हणजेच बायोडायव्हर्सिटी आणि इंटरसेक्टिंग कॉन्झर्वेशन लॉज ह्याच्यामध्ये स्कोपस इंडेक्स जर्नल्समध्ये त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांचे आणखी 4 पेपर पिअर रिव्ह्यूड जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांनी 3000 पेक्षा जास्त तासांमधचं पर्यावरण आणि जंगल ह्या म्हणजे एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट लॉ, एन्व्हायरमेंटल अवेअरनेस, लाईफस्टाईल चेंज ह्या सगळ्या ह्याच्यात त्यांनी लेक्चर्स दिलेले आहेत. त्यांचा प्रोफेशनल एक्सपिरियन्स बघता लिटिगेशन सपोर्ट आणि कन्सल्टन्सी मध्ये त्यांनी गव्हर्नमेंटला कोयना वाईल्ड लाईफ सेंच्युरी आणि सह्याद्री टायगर रिझर्व मध्ये सरकारला म्हणजे शासनाला सपोर्ट केलेला आहे. त्यांनी लिटिगेशन सपोर्ट दिला आहे गावकऱ्यांना आणि जंगलातल्या आदिवासींना वेस्टर्न घाट एरियामध्ये. त्या कन्सल्टन्सी करतात सॅटेलाइट टाउनशिप अप्रुव्हल मध्ये. त्यांचा लिटिगेशन सपोर्ट आहे तर डिलिजन्स टू रिअल इस्टेट ओनर्स आणि कॉर्पोरेशनसाठी लिगल ॲडवायझर्स आहेत बऱ्याचशा ऑर्गनायझेशन्सच्या. असा आपल्याला आजच्या वक्त्या ज्या आहेत त्या नुसतं बहुआयामी नाही तर बहुविद्याशाखीय असल्यामुळे विविध क्षेत्रातल्या त्यांच्या स्वतःच्या अनुभवाने आज आपल्याला त्या अनुभव समृद्ध करणार आहेत. डॉक्टर गौरी जोशी, आपलं स्वागत आहे. आणि मला नक्की खात्री आहे की आजच्या सगळ्या श्रोत्यांना आपल्याकडून खूप चांगल्या काही गोष्टी आम्हाला कळणार आहेत ज्या आम्ही आमच्या लेवलला पण फॉलो करू शकू. वेलकम. थँक्यू. शारदा शक्तीनी मला या व्यासपीठावरती बोलवलं त्याच्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. आजचा जो आपल्या समोरचा विषय आहे तो विषय मांडताना मी आधीच आजच्या श्रोत्यांची ना एक सांगू इच्छिते की मी पोस्टमन सारखं इथे काम करते आहे. सो यातलं जे शास्त्रीय माहिती आहे किंवा याची खगोलशास्त्रीय माहिती आहे ही माहिती ही मी शोध केलेली माहिती नव्हे तर मी संकलित केलेली माहिती आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्या संदर्भातलं जे काही विवेचन मी तुमच्यासमोर मांडू इच्छिते त्यात कदाचित थोडा खारीचा वाटा माझा असू शकतो की ज्याचं इंटरप्रिटेशन ज्याला आपण म्हणू शकू ते मी काही माझा एक थोडा विचार त्याच्यामध्ये घालून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा एकच विचार किंवा हीच फक्त माहिती योग्य खरी आहे असा मी कुठलाच दावा करत नाहीये. ही सगळीच माहिती ही आता सोशल मीडियावर उपलब्ध आहे पण त्याची काही सुसूत्र मांडणी आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी करता येईल का असा एक मी प्रयत्न केलेला आहे. तर मी प्रेझेंटेशन प्ले करते. मुद्दामच लिखित माहिती कमी आणि चित्रस्वरूप माहिती मी जास्त याच्यामध्ये घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी प्रेझेंटेशन शेअर करते. प्रेझेंटेशन दिसतंय सगळ्यांना? कोणी एकाने सांगितलं तरी? दिसतंय, व्यवस्थित दिसतंय. ओके. सो आजचा आपला जो विषय आहे तो आहे प्रयागराज इथे होत असलेला महाकुंभमेळा 2025.
त्याचा काही प्रमाणातला इतिहास जेवढा ज्ञात किंवा आपल्याला माहिती असू शकतो, होऊ शकतो तो, त्याच्या मागचं विज्ञान किंवा शास्त्रीय स्वरूप काय आहे ते, आणि पर्यावरणासाठी या सगळ्या कुंभमेळ्यामध्ये, महाकुंभमेळ्यामध्ये पर्यावरण संरक्षण गतिविधीच्या वतीनं काय प्रयत्न आम्ही करतो आहोत, त्याचा एक धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करते आहे. सो आता आपण प्रतिकात्मक आणि शास्त्रीय व्यवस्थापन ह्याचं कशा प्रकारे केलं जातंय हे बघूया. एकच मिनिट. हा, आपल्या सगळ्यांनाच माहितीये की कुंभमेळ्याची सुरुवात ही समुद्र मंथनाच्या गोष्टीपासनं सुरू झाली असं मानण्यात येतं. प्रतिकात्मक दृष्टिकोन असं का म्हणलं मी, कारण आपण बघतो की समुद्र मंथनामध्ये फक्त देवांची उपलब्धी मान्य नाहीये. समुद्र मंथन करायचं आणि त्यातून अमृत बाहेर काढायचं, तर देव आणि दानव म्हणजे समाजात असलेल्या सगळ्या प्रवृत्तींनी एकत्र येऊन ते मंथन करण्याची आवश्यकता आहे, असं काहीतरी एक सूचित करण्यात आलेलं आहे असं मला भावतं. आता या समुद्र मंथनामधनं कुठली कुठली रत्न बाहेर पडली, तर 14 रत्न बाहेर पडली असं आपल्याला माहिती आहे. ही 14 रत्न जी यातनं बाहेर पडली ती मी स्क्रीनवरती मांडलेली आहेत. आणि ही रत्न कुठली रत्न कधी बाहेर पडली याच्या संदर्भातल्या सुद्धा गोष्टी सर्वश्रुत आहेत. म्हणजे आधी हलाहल बाहेर पडलं, मग कामधेनू, मग उच्चैश्रवा नावाचा घोडा आला. तर याचे काय संदर्भ आहेत, याची क्रोनॉलॉजी पक्की आहे का, अशाच क्रोनॉलॉजीनं ही रत्न का बाहेर आली, तर याचा खूपसा संदर्भ अनेक तत्ववेत्यांनी ह्या आपल्या मनामध्ये, समाजामध्ये सुरू असलेले जे कोलाहल आहेत, या कोलाहलामधनं एक क्लिअर थॉट, स्वच्छ विचार बाहेर पडण्यासाठी जेव्हा आपण ही सगळी घुसळण करतो, तेव्हा त्यातनं काय काय बाहेर पडू शकतं याचा विचार मांडलेला आहे असं हे तत्ववेत्ते सांगतात. म्हणजे जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीवरती मंथन करतो त्यावेळी फक्त चांगली गोष्ट बाहेर पडते असं नाही, त्यातनं विषही बाहेर पडू शकतं. जशी रंभा बाहेर पडू शकते, माता लक्ष्मी बाहेर पडू शकते, तशी वारुणी म्हणजे दारू, मादक पेयही बाहेर पडू शकतं. आणि या सगळ्याचा सुयोग्य संयमित वापर हा संपूर्ण समाजाला एक योग्य दिशा देण्यासाठी पूरक ठरू शकतो. अशा प्रकारच्या ही गोष्ट आपण गृहीत धरू शकतो किंवा मान्य करू शकतो. भारतीय तत्वज्ञानामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये परंपरागत ज्या गोष्टी आपल्या समोर येतात, त्या गोष्टींमध्ये खूप वेळेला आपल्याला दिसतं की अशा प्रकारे प्रतिकात्मकता आहे. जो जितका अभ्यास करेल तितकं उत्तम ज्ञान प्राप्ती त्याच्यातनं अभिप्रेत त्या त्या व्यक्तीच्या इच्छेप्रमाणे त्याला होऊ शकते. आणि या सगळ्याची दिशा ही साधारण समाजाचं कल्याण या प्रकारे केलेली किंवा रचना ही त्या दिशेलाच आपल्याला घेऊन जाते असं आपल्याला विचारांती दिसतं. कुठे कुठे घडतो हा कुंभमेळा, तर या गोष्टीमध्ये असं सांगितलं जातं की अमृत प्राप्त झाल्यानंतर ते अमृत कोणाकडे असावं याच्या संदर्भामध्ये दानव आणि देव यांच्यामध्ये चुरस लागली, चढाओढ लागली. पैकी देवांनी काही ना काही प्रयोग करून त्या अंती ते अमृत प्राप्त केलं आणि ते प्राप्त अमृत विशिष्ट ठिकाणी घेऊन जाण्याच्या प्रवासामध्ये 4 ठिकाणी तो कुंभ टेकवला गेला आणि म्हणून त्या अमृताचे थेंब या 4 ठिकाणी पडले, ज्यामुळे या 4 ठिकाणांना आध्यात्मिक महत्व प्राप्त झालं. ही 4 ठिकाणं हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक अशी आहेत. काही शब्द आपल्या कानी गेल्या काही दिवसांमध्ये पडले असतील. अर्धकुंभ, पूर्ण कुंभ, महाकुंभ याचा काय साधारण संदर्भ आहे, तर समुद्र मंथनातून निघालेल्या त्या अमृत प्राप्तीची जी काही चढाओढ होती ही 12 दिवस चालली असं एक प्रतिकात्मक त्याचा कालावधी सांगितला जातो. त्या कालावधीप्रमाणे ती 12 दिवस म्हणून हे 12 वर्षच्या एका चक्रामध्ये बसवलेलं गणित आहे. खगोलशास्त्रानुसार सूर्य, गुरु आणि पृथ्वी
ह्या तिघांची एक विशिष्ट राशींमधली उपलब्धी, याचा कालावधी किंवा याची वेळ, कुठला कुंभ कुठे असणार याची वेळ निश्चित करते. याचाच अर्थ आपल्याला हे नक्की लक्षात येतं की अत्यंत अचूक गणितीय सिद्धांत याच्या मागे आहेत. अर्धकुंभ म्हणजे 6 वर्षांनी येणारा, पूर्ण कुंभ म्हणजे 12 वर्षांनी येणारा, आणि असे पूर्ण कुंभ 12 वेळा पूर्ण झाले की जो येतो तो महाकुंभ. असं मान्यता आहे, अशी मान्यता आहे की अ, हा जो महाकुंभ आहे तो प्रयागराजलाच होतो, कारण प्रयागराजला त्रिवेणी संगम आहे नद्यांचा. खगोलशास्त्र आणि गणित याचा जो परस्परांशी संबंध आहे तो मी नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाहीये. 6 वर्ष, 12 वर्ष याचं गणित हे आजच्या कॅलेंडर प्रमाणे आपण बघायला गेलो तर ते हलताना दिसतं. पण जी आपली अ, मापन पद्धती आहे, दिवस किंवा आपली ऋतुचक्राप्रमाणे जी पद्धती आहे, त्या पद्धतीप्रमाणे बघितलं तर हा कालावधी पक्का बसतो. कुठल्या ठिकाणी कुठल्या प्रकारे कुंभमेळा आयोजित केला जाईल किंवा त्याची इष्ट देवता कोण असेल याच्याही काही ठोकताळे निश्चित केले गेलेले आहेत. गुरु ज्या वेळेला कुंभ राशीत आणि सूर्य मेष राशीत असतो त्यावेळेचा जो कुंभ आहे तो गंगातीरी हरिद्वारला घडतो. गुरु मेष राशीत आणि चंद्र सूर्य मकर राशीत अमावस्या असताना, किंवा सूर्य मकर राशीत आणि गुरु वृषभ राशीत. आता तुम्ही मला विचाराल हे सगळं मला ज्ञान आहे का, तर नाही, पण हे ज्ञान ज्ञानी लोकांनी दिलेलं आहे जे मी तुमच्या समोर ठेवते आहे. तर अशा 2 स्थितींमध्ये जेव्हा कुंभ येतो त्यावेळेला प्रयागराज इथं हा कुंभमेळा घडतो. गुरु जेव्हा सिंह राशीमध्ये असतो त्यावेळेला गोदावरी तीरी नाशिकला आपण सिंहस्थ असंही म्हणतो, तर हा कुंभमेळा नाशिक इथे भरला जातो. आणि गुरु सिंह राशीमध्ये आणि सूर्य मेष राशीमध्ये असतो त्यावेळी उज्जैन इथे क्षिप्रा नदीकाठी हा कुंभमेळा आयोजित करण्यात येतो. तर मी आयोजित करण्यात येतो हे जेव्हा म्हणते आहे त्यावेळी हा कोण आयोजित करतं, तर याचा एक करता करविता असा नाहीये. संपूर्ण समाज साधारण या सगळ्या रचनेमध्ये बांधला गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे गुरु, साधू, संत हे त्या ठिकाणी येतात आणि त्यांच्याबरोबर समाजही तिथं आपली उपस्थिती दर्शवतो. चित्ररूपी हे मी साधारण दाखवायचा प्रयत्न केलेला आहे की वेगळ्या वेगळ्या ठिकाणी गुरु, पृथ्वी आणि सूर्य यांची स्थिती कशी असते हे आपल्याला चटदिशी समजायला सोयीचं जावं म्हणून मी हे चित्ररूपी दाखवलंय. आता शास्त्रीय संदर्भ ज्या वेळेला आपण बघायला जातो त्यावेळी खूप वेळेला असं वाटतं की हे सगळे जे काही आपल्या समोर सांगितलं जातं, राशी, ग्रह, त्यांचं चक्र, तर हे पटापट आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये आपण ते पाहत नसल्यामुळे कदाचित आपल्याला खूप जवळचं जितकं कदाचित वैज्ञानिक टर्मिनॉलॉजीज, नवीन शास्त्र जे आपण म्हणतो मॉडर्न सायन्स, त्यातल्या टर्मिनॉलॉजीज जेवढ्या अपील होतात आपल्याला तेवढ्या या पटापट आपल्यापर्यंत पोचतातच असं नाही. पण बघा, गुरु जो आहे हा सूर्यमालेमधला सूर्यानंतरचा सगळ्यात मोठा ग्रह आहे. म्हणजे गुरुत्वाकर्षण जे आपण म्हणतोय, जे सूर्य आणि आपल्या सगळ्यात जवळचा जो आपला उपग्रह आहे चंद्र, त्याच्यानंतर इमिजिएटली जर प्रभाव बघितला तर ह्या गुरुचा आपल्यावरती प्रभाव पडतो. गुरुची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा जी आहे ती पूर्ण करण्यासाठी गुरुला 12 वर्ष लागतात. म्हणजे राशींप्रमाणे आपण जे चक्र ठरवलेलं आहे त्या प्रत्येक राशीत गुरु जवळपास 1 वर्ष असतो. सो पूर्वीच्या काळी जेव्हा कदाचित आत्ताची कन्व्हेन्शनल कॅलेंडरची पद्धती नव्हती त्यावेळेला लोकांना किंवा जे दूर दरजच्या गावं आहेत किंवा साधू संत आहेत की जे अत्यंत दुर्गम भागामध्ये जाऊन आपली साधना करत आहेत,
त्यांना कुठल्या वेळी आपण एकत्र यावं ह्याची माहिती मिळण्यासाठी सहज निरीक्षण करता यावं असा हा गृहग्रह आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास करणं, त्याच्या अनुषंगानं काळाची गणना करणं हे कदाचित सोयीचं असावं, म्हणून ही व्यवस्था निर्माण केली गेली असेल. खगोलशास्त्रीय मान्यतानुसार या ग्रहांच्या एकमेकांशी ज्या काही रचना आहेत त्या रचनांमध्ये पृथ्वीच्या विशिष्ट भागामध्ये भूचुंबकीय क्षेत्र बदलतं. सो आपल्याला हे माहिती आहे की चंद्राचा कुठेतरी प्रभाव आहे, त्याच्यामुळे भरती आणि ओहोटी येते. जर हे आपल्याला मान्य आहे की जो आपला उपग्रह, छोटासा उपग्रह आहे, त्याचा हा परिणाम होतो, तर याचाच अर्थ गुरुचा किंवा इतर ग्रहांचा पृथ्वीवरती होत असणारा परिणाम आपण सहजी मापत नाही आहोत म्हणून आपल्याला कळत नाही. याचा अर्थ तो होत नाही असा नाही. सो हे भूचुंबकीय क्षेत्र जे तयार होतं विशिष्ट प्रकारच्या ग्रहांच्या आपापसातल्या ओढाताणींमुळे, त्याचा मनुष्याला फायदा काय होऊ शकतो याच्यावरती पूर्वीच्या काळामध्ये उत्तम अभ्यास झालेला दिसतो. अध्यात्म क्षेत्राच्या मान्यतानुसार जे कोणी साधना करणारे लोक आहेत, जे ईश्वर प्राप्तीसाठी किंवा स्वतःच्या मोक्ष प्राप्तीसाठी किंवा ज्ञान प्राप्तीसाठी जे विशेषत्वानं एकचित्तानं काही विचार करतायत, त्याच्यावर विवेचन करतायत, अशा सगळ्या लोकांना या कालावधीमध्ये जेव्हा हा कुंभ कालावधी आहे, या कालावधीमध्ये चित्त एकाग्र करायला मदत होऊ शकते असं अध्यात्म आपलं म्हणतं. आणि म्हणून या कालावधीमध्ये कुठे ना कुठे नदीच्या सानिध्यात असावं. आता साधं एक पॅरलल उदाहरण आपल्याला द्यायचं झालं तर आपल्याला माहितीये की इलेक्ट्रिसिटी ही जेव्हा पास होते त्यावेळेला समजा आपला हात ओला असेल तर ती जास्त लवकर करंट बसतो, जास्त जोरात करंट बसतो. म्हणजे पाण्याचा रोल आहे गुड कंडक्टर म्हणून, हे आपल्याला माहिती आहे. सो पाण्याच्या सानिध्यामध्ये या भूचुंबकीय क्षेत्रामध्ये तुम्ही असलात तर तुम्हाला करत असलेल्या साधनेच्या संदर्भाने जास्त चांगला विचार करायला, विवेचन करायला, एकाग्र चित्त करायला मदत होऊ शकते अशी मान्यता आहे. हे काही शोध मी आता या स्टेजला तुमच्या समोर ठेवते, म्हणजे मधल्या स्लाइडला. पण याची चर्चा आपण थोडीशी नंतर करणार आहोत सोशल सायन्सच्या संदर्भाने. पण मला समोर हा विषय एवढ्यासाठीच ठेवायचा आहे की आतापर्यंत आपण कायम आलेलो आहे की गंगा नदी ही पवित्र नदी आहे. आणि आपल्याकडं मनुष्य निवर्तला गेला की अगदी शेवटच्या क्षणांमध्ये गंगाजल त्यांना देण्याची एक विधी बहुतांश भारतामध्ये प्रचलित आहे. आता हळूहळू त्या दृष्टिकोनानं जेव्हा आपण रिसर्च करतो आहोत तेव्हा असं लक्षात येतं की गंगेच्या पाण्याची एक स्वतःची अशी क्वालिटी आहे. त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे काही व्हायरसेस आहेत आणि त्याच्यामुळे होणारी जी बॅक्टेरियल ऍक्टिव्हिटी आहे ती कदाचित अरेस्ट होऊ शकते काही प्रमाणामध्ये. आणि सेल्फ हिलिंगची जी कपॅसिटी सगळ्या नद्यांची पूर्वापार होती, त्यामध्ये गंगेची सेल्फ हिलिंग कपॅसिटी म्हणजे प्रदूषण गेलं तर ते प्रदूषण स्वच्छ स्वतःच्या जीवावरती करण्याची जी कपॅसिटी गंगेची आहे ती पेस वाईज खूप फास्ट आहे. अर्थात आता मनुष्य प्रवृत्तीमुळे आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषण या सगळ्या नद्यांमध्ये घालतो आहोत की त्यांना स्वतःच प्युरिफिकेशन करण्यासाठी आवश्यक असणारा वेळच मध्ये देण्याचं आपण कमी केलंय. आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्या नद्यांची अवस्था ही बिकट होऊन बसलेली आहे. कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस संदर्भात मी आपल्या पुढच्या चर्चेमध्ये थोडासा विषय मांडेन. आतापर्यंत मी तुमच्याशी जी चर्चा केली ती खगोलशास्त्राच्या दृष्टीनं, अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीनं काय मान्यता आहेत हे मी तुमच्या समोर ठेवायचा प्रयत्न केला. आता याची सामाजिक बाजू काय आहे? सामाजिक बाजू बघताना खूप वेळेला आपल्या मनात हे सगळे प्रश्न येतात, अनेकांच्या मनात येतात किंवा आपल्या मनात नसले तर आपण चर्चेच्या दरम्यान ते उत्पन्नही होतात की कुंभमेळा याचा उल्लेख भारतीय इतिहास ग्रंथामध्ये कुठेतरी आहे का?
कुंभमेळ्याला वैज्ञानिक अधिष्ठान आहे का? तर ते काही प्रमाणामध्ये आहे, हे आपण आताच बघितलं. अनेक वर्षांपासून इतके साधू संत एकत्रित येत आहेत. मग गेल्या काही वर्षात याला इतकी प्रसिद्धी का बरं दिली जाते? ते खरंच इतक्या वर्षांपासून येत आहेत का आता राजकीय काही त्यातल्या महत्वाकांक्षा आहेत म्हणून याला प्रसिद्धी मिळते? जर एवढा मोठा समाज एकत्र येतो तर मग नुसतं नदीत जाऊन स्नान करण्यापेक्षा हा सगळा समाज काहीतरी रचनात्मक कार्य का करत नाही, असं सांगणारेही आपल्याला भेटतात. या सगळ्याचा प्रशासनावर केवढा तरी ताण येतो आणि हा ताण हा कर भरणाऱ्यांच्या पैशातनं आयोजन करण्यात, नियोजन करण्यात जातो. तर हे योग्य आहे का? असे अनेक प्रश्न आपल्या समोर येतात किंवा उपस्थित केले जातात. काही प्रमाणात त्याला उत्तरं आपल्याला सापडतायत का, याच्यावर आपण विचार करूया. कुंभमेळा शब्द हा नजीकच्या भूतकाळात प्रचलित झाला असावा असं दिसतं आपल्याला. माघ मेळा हा शब्द सर्वश्रुत आहे आणि अनेक आपल्या ग्रंथांमध्ये, ऐतिहासिक लिखाणांमध्ये हा सापडतो. चैतन्य चरितामृत बंगालच्या भागामध्ये हे खूप प्रसिद्ध आहे आणि तिथं चैतन्य महाराजांनी 1514 मध्ये माघ मेळ्यासाठी उपस्थिती दिली असे संदर्भ आढळतात. अशोक पिलर जो आहे प्रयागराजमध्ये, तर त्या पिलर मध्ये 3ऱ्या सेंचुरी बिफोर कॉमन एराचा इन्स्क्रिप्शन्स आहेत याच्यावरती. पण 1575च्या दरम्यान याच्यामध्ये काही ऍडिशन्स केल्याचं पण दिसतं, ज्याच्यात उल्लेख माघ मेळा प्रयागराज तीर्थक्षेत्राच्या इथला असा आहे. अनेक संदर्भ असेही सापडतात की काही राजे रजवाडे अशा कुंभमेळ्याला आपली उपस्थिती लावायचे, तिथं उपस्थित असणाऱ्या सगळ्या गुरुजनांकडनं ज्ञानप्राप्ती करायचे. आणि हर्षवर्धन सारखे काही राजे तर असे होते की ते त्यांची वैयक्तिक सगळी संपत्ती ही अशा कुंभमेळ्यामध्ये दान करून टाकायचे आणि पुढच्या कुंभमेळ्यापर्यंत परत अर्थार्जन सुरू करायचे. सो असे अनेक उदाहरणं आपल्याला मिळतात की ज्याच्यामध्ये कुंभमेळ्याला किंवा माघ मेळ्याला राजाश्रय असल्याचं सुद्धा आपल्याला दिसतं. आजही माघ मेळा हा फक्त या 4 ठिकाणीच होतो असं नाही, तर तामिळनाडूमध्ये, हरियाणामध्ये, अगदी नेपाळमध्ये सुद्धा हा माघ मेळा घडत असलेला आपल्याला लक्षात येतो. ऋग्वेद, सांख्य पुराण, कालिदासाचं वाङ्मय किंवा युआन स्वांग सारखे जी फिरस्ती मंडळी आपल्याकडे येऊन गेली, त्यांनी त्यांच्या त्यांच्या लिखाणांमध्ये या माघ मेळ्याचं वर्णन केलेलं आहे. सुरुवातीपासून घडत असलेला एखादा समाजानं अंगीकारलेला, मान्य केलेला जो प्रवाह आहे, या प्रवाहाला योग्य दिशा देता येईल का, असा प्रयत्न करणारेही अत्यंत उच्च तत्ववेत्ते आपल्याकडे होऊन गेले. त्यातला महत्वाची व्यक्ती म्हणजे आदि शंकराचार्य. सो माघ मेळ्याच्या निमित्तानं आपापलं अध्ययन सगळ्या लोकांसमोर ठेवावं, हा खरं म्हणजे त्या माघ मेळ्याचा मुख्य उद्दिष्ट होतं. की 12-12 वर्ष काही ऋषीमुनी तपश्चर्या करतायत, साधना करतायत. त्या साधनेमधनं काय प्राप्त झालं, हे प्राप्त झालेली जे काही साधना आहे ती समाजासमोर मांडता येईल का? समाजामध्ये जे अशा प्रकारे अध्ययन करण्याचा प्रयत्न करणारी लोक आहेत, त्या लोकांना काही दिशा देता येईल का? किंवा त्यांना सामील करून घ्यायचं असेल अशा सगळ्या साधनेमध्ये, अध्ययनामध्ये, तर त्याच्यासाठीचा हा वाव असू शकेल का? अशा सगळ्या विविध गोष्टींमधनं हा माघ मेळा एकत्रित यायचा. याच दरम्यान आदि शंकराचार्यांना जेव्हा असं लक्षात आलं त्यांच्या संपूर्ण भारत भ्रमणामध्ये की भारतावरती वेगवेगळ्या प्रकारची संकट येऊ घातलेली आहेत आणि अनादि अनंत कालापासनं स्वतःला टिकवून ठेवत आलेली पुनर काय म्हणू आपण, रचना करत आलेला जो समाज आहे, या समाजावरती कदाचित खूप मोठ्या प्रमाणावरती परकीय संकट येऊ शकतात. मग अशा परिस्थितीमध्ये ही संकट जे ट्रेन मिलिटरी किंवा राजा राजवाड्यांचे त्यांचे सैन्य हे जर याला
परतवून लावू शकलं नाही, तर काही एक अशी व्यवस्था असायला पाहिजे की जी धर्म रक्षणासाठी, समाज रक्षणासाठी उभी राहू शकेल. आणि मग आदि शंकराचार्यांनी या मेळ्यासाठी येणारी ही सगळी जे साधू संत आहेत त्यांना शस्त्रास्त्र पारंगत होण्यासाठीचा एक सल्ला दिलेला आपल्याला दिसतो. कदाचित पूर्वीपासून ते करतही असतील, पण त्यांना एक सूत्रामध्ये बांधण्यासाठीचा एक यशस्वी प्रयत्न आदि शंकराचार्यांनी केला. आज मितीला 13-14 वेगळे आखाडे आहेत की ज्या आखाड्यांच्या माध्यमातनं हा सगळा मेळा जो आहे, कुंभमेळा, तो एकत्रितरित्या आयोजित केला जातो. त्यापैकी 7 शैव आखाडे जे आहेत की जे आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेले आहेत असं आपल्याला दिसतं. 3 वैष्णव आखाडे आहेत आणि 3 शीख आखाडे आहेत. खूप वेळेला या सगळ्या आखाडे, साधू संत यांची निवडीची प्रक्रिया किंवा दीक्षा देण्याची प्रक्रिया या संदर्भात आपण अनभिज्ञ असतो आणि त्याच्यामुळं ही सगळी व्यवस्था एका सूत्रात बांधलेली आहे याचा आपल्याला काही गंध नसतो. पण ह्या सगळ्या आखाड्यांचे महंत किंवा त्यांचे प्रमुख हे कसे निवडले जाणार, त्याची शिक्षा काय असणार, किती वर्षांचं त्यांचं हे अनुष्ठान असू शकणार आहे, की या सगळ्याचे नियमावली आहेत. या नियमांच्या आधारे हे सगळेजण आपापले कार्य, काम हे त्यांच्या आखाड्याप्रमाणे करत असतात. आणि यांचं एकत्रीकरण, एकत्रित येऊन त्यांची चर्चा, त्यांचा एकमेकांशी घेवाणदेवाण हा मुख्य कार्यक्रम या कुंभमेळ्यामध्ये घडत असतो. त्यांच्याकडनं ज्ञानप्राप्तीसाठी आपणही तिथे जात असतो. त्याच्यामुळे खूप वेळेला लोक जे म्हणतात की मग अशी लोक जेव्हा एवढी एकत्र येतात, आता कोट्यावधीनं माणसं एकत्र येत आहेत, मग त्यांच्याकडनं चांगलं काहीतरी काम करून घ्या. एक करून घ्या म्हणजे कुणी करून घ्या. आणि दुसरं आपल्या सगळ्यांनाच माहितीये की जेव्हा चर्चासत्र, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांना आपण सगळेच जात असतो. आपण काही असं नाही म्हणत ना की त्या परिषदांना जाण्याच्या पेक्षा मग एवढी सगळी लोक मिळून रस्ते का बांधत नाही, तो ग्राम स्वच्छता का नाही करत, हेही रचनात्मकच आहे की. पण आपल्याला माहितीये की वैचारिक देवाणघेवाण, समाजाला ज्या अडचणी भेडसावत आहेत त्या अडचणीमधनं दिशा निश्चित करण्यासाठी समाजानं एकत्र येऊन समाजासाठी काही ना काहीतरी एक रचना तयार करणं की ज्याच्या आधारावरती आपण पुढे काम करत राहणार आहोत हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकच एकत्र येणाऱ्या समूहानं रस्ते बांधणं किंवा स्वच्छता करणं किंवा हॉस्पिटल बांधणं हेच काम केलं पाहिजे असं आवश्यक नाहीये, किंवा ते काम केलं म्हणजेच सामाजिक काम केलं असंही आवश्यक नसतं. हे दोन्हीही कामांची आपापली महती आहे आणि ती वेगळ्या वेगळ्या स्तरावर आणि वेळेनुसार करणं गरजेचं असतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा अशा प्रकारे सशस्त्र आखाडे निर्माण केले गेले, त्यांचा भविष्यामध्ये म्हणजे आदि शंकराचार्यांनंतरच्या कालावधीमध्ये काही उपयोग झाला का, तर खूप मतमतांतर आहेत याच्या संदर्भात. अनेक वेळेला असंही सांगितलं जातं की मुघल शासकांच्या विरोधामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती इस्पेशली मठ, मंदिर यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं या सगळ्या नागा साधूंनी आपलं बलिदान दिलेलं आहे. त्यांनी अनेक वेळेला लढायांमध्येही भाग घेतलेला आहे. पण ठोस आपल्याला काही संदर्भ मिळतात असे हे काही संदर्भ आहेत. आपण गुगल केलं तरीही हे संदर्भ सापडू शकतात. 1760 मध्ये संन्यासांचा उठाव असा एक खूप प्रसिद्ध उठाव आहे. आता याच्यामध्ये मिक्सचर आहे. ज्या वेळेला राजमान्यता होती सगळ्या साधू संन्यासांना आणि ते ज्या वेळेला नवीन लोकांना या स्वेच्छेने येणाऱ्या नवीन लोकांना याच्यामध्ये तयार करत असत, त्यावेळी अर्थातच आपल्याला माहितीये की धनाची आवश्यकता पडत असेल आणि म्हणून या सगळ्या आखाड्यांना राजमान्यता होती, त्यांचा सपोर्ट असायचा आणि देणग्या दिल्या जायच्या किंवा काही प्रमाणामध्ये निश्चित स्वरूपामधले कर दिले जायचे. जलपायगुडीच्या भागामध्ये ज्या वेळेला 1700च्या कालावधीमध्ये फॅमिन म्हणजे महामारी खूप मोठ्या प्रमाणावर सुद्धा आली होती आणि ब्रिटिशांनी खूप मोठ्या प्रमाणावर कर वसुली सुरुवात केली होती.
त्याच कालावधीमध्ये ज्या वेळेला हे साधू संत आपली मागणी मागण्यासाठी म्हणून उतरले, त्यावेळी अनेक ठिकाणी जे सरदार लोक होते, कर वसुलीसाठी ज्यांना दायित्व दिलेलं होतं, असे जे सगळे लोक होते, त्यांनी सांगितलं की आम्ही देऊ नाही शकत तुम्हाला कर, कारण का सगळा कर ऑलरेडी आमच्याकडनं ब्रिटिशांनी पिळवटून काढून घेतलेला आहे. त्यावेळेला त्यांच्यामध्ये काही प्रमाणामध्ये झडपी, एकमेकांशी वादावाद, काही छोट्या लढाया अशा झालेल्या नमूद आहेत. पण मग या साधू संतांनी, महंतांनी मूळ कारण काय आहे याचा शोध घेतल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की परकीय राजवट हा या सगळ्या मागचा मूळ कारण आहे, आणि त्यांच्या शोषणकारी ज्या सगळ्या पद्धती आहेत त्याच्यामुळे समाजही नाडला जातोय, आणि म्हणून समाज आपल्याला सपोर्ट करू शकत नाहीये. 1764च्या कालावधीमध्ये साधू संतांनी मुर्शिदाबाद आणि वैकुंठपूर इथे ब्रिटिशांच्या अगेन्स्ट सशस्त्र उठाव केल्याचं निदर्शनास येतं, की जिथून चक्र हलायला सुरुवात झाली अशी ही एक मान्यता आहे. मग 1771 म्हणजे आजचा बांगलादेश, तिथेही नाटोर भागामध्ये उठाव झाला. 1769 पासून 99 पर्यंत चौर उठाव खूप प्रसिद्ध आहे. सो भूमीचे आदिवासी जे आहेत त्या आदिवासींचं आधिपत्य खूप होतं, आणि त्यांनाही जेव्हा नाडलं जायला लागलं त्यावेळेला त्यांनी उठाव केला, संथाल समाजाने उठाव केला, आणि या सगळ्या उठावांच्या मागे कुठेतरी हे नागा साधू किंवा आखाड्यांमधनं ट्रेनिंग घेऊन समाज कार्यासाठी कटिबद्ध असलेले साधू संत यांचा हात आहे असं अनेक ब्रिटिशांच्या दस्तऐवजामध्ये लिहून ठेवलेलं आपल्याला दिसतं. पुढे त्याला जाणीवपूर्वक प्रसिद्धी दिली गेली नाही, म्हणजे सप्रेस केलं गेलं ही सगळी माहिती, जेणेकरून या समाजाला इग्नोर करता आलं तर भविष्यामध्ये कदाचित या समाजाची ताकद कमी होऊ शकेल, अशीही त्याच्या मागची कदाचित भूमिका असू शकते. ओव्हरऑल आपण कुंभमेळ्याची जे काही बातम्या वाचतो आहे, मी स्वतः प्रत्यक्ष नाशिकला आणि हरिद्वारला कुंभमेळ्यामध्ये गेलेली आहे याच्यापूर्वी, पण आता सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये मी अजून जायची आहे. जे कोणी कुंभमेळ्याला जाऊन आले असतील ते सगळेच कदाचित माझ्याशी सहमत असतील की वर्ण, जाती, उपासना पद्धती, सामाजिक स्थान, तुमची कदाचित स्टेटसची उच्च नीचता, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन हा कुंभमेळा एकत्रीकरणाचं काम करतो. इतका मोठा समाज कशासाठी एकत्र येत असेल? आजकाल तुम्ही बघाल की कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस या थेअरीवरती खूप काम चालू आहे आजकाल, म्हणजे अगदी आजकाल असं नव्हे पण गेल्या 200-250 वर्षामध्ये सोशल इंजिनिअरिंगची ज्या थेअरीज आहेत त्या थेअरीज जशा जशा यायला लागल्या, तर त्याच्या पूर्वी हा सगळा विचार पुढे येत होता कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसचा. तर कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस हा इनग्रेन्ड आहे का आपल्यामध्ये? ज्या वेळेला म्हणजे मी खाली एक माकडांचं सगळ्या चित्र दाखवलंय, ती सगळी आपापल्या खाण्यामध्ये गुंग आहेत, पण एक आवाहन ज्या वेळेला यांच्यातलं होतं त्यावेळेला त्या सगळ्यांचा एक कॉन्शियसनेस तयार होतो, आणि त्याच्यामधनं पलायन किंवा लढाई ही जी काही असेल ती त्यांची निश्चिती होते. मधलं जे चित्र आहे ते कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस नसण्याचं चित्र आहे, जे आपण रोज बघतो की त्याच्यामध्ये प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट हा खूप बोकाळलेला दिसतो, आणि त्याच्यामुळे कोणालाच कोणासाठी वाट द्यायची नसते, आणि मग सगळेजण केओटिक सिच्युएशनला आपण येतो. तिसरं जे सगळ्यात वरती उजव्या हाताच्या कोपऱ्यातलं चित्र आहे ते आता रिसेंटली ज्या वेळेला भारतीय टीम मुंबईमध्ये आली त्यावेळेला जो एक प्रकार घडला साऊथ मुंबईमध्ये, त्याचा फोटो आहे. सो तिथं उद्देश हा या टीमला चेअर करण्याचा होता, पण एकत्रित कॉन्शियसनेस होता असं आपण म्हणू शकतो का? तर आज आपल्याला ते निश्चितरित्या म्हणता येत नाही. मी या कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस या शब्दावरती का इतका भर देते? त्याचं कारण असं आहे की अनेक थेअरिस्ट, मी जो पेपर तुम्हाला मागच्या काही ह्याच्यामध्ये दाखवला ना, हा पेपर जो आहे कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस अँड सोशल ब्रेन,
हा पेपर याच्यामध्ये हा रिव्ह्यू पेपर सारखा पेपर आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे रिव्ह्यू पेपर म्हणजे काय. तर या पेपरमध्ये असं म्हणलेलं आहे की एक सारखा विचार एका मोठ्या समूहापर्यंत पोहोचवला गेला आणि त्यांच्यामध्येही त्या प्रकारचा विचार उत्पन्न व्हायला लागला तर तुमचे न्यूरोलॉजिकल सिग्नलिंग बदलतं, तुमच्या भावना बदलतात आणि कदाचित ह्या उत्तेजित झालेल्या किंवा सुधारित झालेल्या किंवा वाढलेल्या ज्या भावना आहेत त्या भावना आध्यात्मिक मार्गामधल्या असतील तर यथाशक्ती त्या आपल्याला आपल्या बरोबर मोठा काळ ठेवता येऊ शकतात. एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा केव्हा आपण अंत्ययात्रेला जातो किंवा स्मशानभूमीमध्ये जातो त्यावेळेला तिथून आल्यानंतर आपल्या सगळ्यांमध्ये एक एकत्रित वैराग्याची भावना निर्माण होते. कुठेतरी हा विचार असतो की सगळ्यांची परिणिती ही अशा प्रकारे होणार आहे तर मग आपण आपल्या आयुष्याबरोबर काय करतो आहोत. काही लोकांचा हा विचार क्षणिक असू शकतो, काही लोकांचा हा विचार एक दिवस टिकू शकतो आणि काही लोकांना हा इतका इम्पॅक्टफुल विचार असू शकतो की त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून जाऊ शकतं. तसंच काहीसं ह्या कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये आपल्याला म्हणता येऊ शकतं. ज्ञानप्राप्ती, मोक्षप्राप्ती, आध्यात्मिक जागृती, भावनिक एकात्मता या सगळ्यामुळे समाजाची एक सामूहिक चेतना निर्माण होते की जी परिवर्तनासाठी म्हणून एक मोठी उपलब्धी असू शकते जर आपल्याला त्याचा योग्य प्रकारे दिशादर्शन मिळू शकलं या समाजाला तर की जे काम साधू संत आणि तिथं उपस्थित कथाकार वाचनकार हे सगळेजण करत असतात. कोणत्या लाभासाठी समाज एकत्र येतो. आध्यात्मिक संपर्क, अनुभव संकलन, परंपरागत दायित्व वहन, धार्मिक व्रतवैकल्य अशी अनेक गोष्टी आहेत. यातल्या बऱ्याचशा गोष्टी याच्या पूर्वीही मी आता बोललेली आहे की गुरूंच्या शोधामध्ये सामूहिक तीर्थयात्रा म्हणून पर्यटन, कुतूहल, विविधतेतून एकात्मतेचं दर्शन घेण्यासाठी आणि याच्यामध्ये फक्त सामाजिक आहे का तर नाही, आर्थिक उलाढालही खूप मोठी आहे. विक्रेते येतात, कामगार, तांत्रिक सल्लागार, अभ्यासक, वैज्ञानिक, निवेशक सगळे याच्यामध्ये उपलब्ध असतात. असा हा एक एकत्रित मेळा हा विविध कारणांनी महत्वाचा ठरतो. याची पर्यावरणीय बाजू काय आहे हे मी आता आपल्या समोर मांडते. पर्यावरणाच्या दृष्टीने जेव्हा आपण याच्याकडे बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की पॉप्युलेशन जसं वाढतंय तसं या कुंभमेळ्यासाठी उपस्थिती दर्शवणारे भाविकही खूप मोठ्या प्रमाणावर वाढतात. आपण जेव्हा तिथे जातो त्यावेळी फक्त आपली सोय बघतो. पूर्वापार चालत आलेल्या काही चालीरीती आहेत की गंगेमध्ये आपण स्नान केल्यानंतर ते कपडे तटावरती सोडून यावेत. अशा प्रकारच्या काही एक जुन्या संकल्पना आहेत. नव्या संकल्पनांप्रमाणे सोयीसाठी आपण फुलं व्हायची तर तीही पॉलिथिनच्या पिशवीमध्ये, प्लास्टिकच्या बॅगमध्ये घेऊन जातो आणि खूप वेळेला कॉन्शियसली आपण त्याच्याकडे बघतच नाही, त्याच्यामुळे त्या तिथे सोडून येतो. पाण्याच्या संदर्भामध्ये उजव्या बाजूला तुम्हाला ग्राफ दिसतील. हे फक्त पीएच व्हॅल्यूचे आहेत कुठल्या कुठल्या कालावधीमध्ये. तर कुंभच्या आधी बऱ्यापैकी खाली असलेलं पीएच व्हॅल्यू जी आहे ती थ्रेशोल्ड लिमिटच्या अगदी जवळ जाऊन चिकटते आणि कुंभमेळ्यानंतरही मॅक्झिमम लेवलला जाऊन चिकटलेली असते. जी मिनिमम टू मॅक्झिमम आहे तर मॅक्झिमम लेवल पासून खाली फार कमीच येताना दिसते. म्हणजे त्याचं पाण्याचं जे कॉम्पोजिशन आहे तेही बदललेलं आपल्याला लक्षात येतं. ते कशामुळे होतं. अर्थातच आपण अनेक गोष्टी घेऊन जातो, डिटर्जंट, साबण, अजून काय, या सगळ्यामुळे हे घडत राहतं. कुंभमेळ्यासाठी प्रशासनिक प्रयत्न काही घडत आहेत का. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट त्याचे कमी करण्यासाठी काय आपण करतो आहोत. तर प्लास्टिक मुक्त क्षेत्र घोषित केलेलं आहे. 2019 साली केलं होतं. सिंहस्थाच्या वेळी काही एक प्रयत्न झालेले होते. आता 2025 साली तर खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत आहेत. एकल वापराची म्हणजे एकदा वापरून टाकून देता येईल अशा प्रकारच्या प्लास्टिकवर तर पूर्ण बंदी घातलेली आहे. 12,000 सेप्टिक टँक असणारी शौचालय आहेत. 16,000 स्थलांतरित करता येण्याजोगी चर काढून त्याच्यामध्ये
जे महिला जातो अशा प्रकारची शौचालय आहेत. 20,000 सामाजिक मूत्रगृह आहेत. 37 लाखापेक्षा जास्त कचरा पिशवी ज्याच्यामध्ये लावलेली असते असे डबे ठेवलेले आहेत, जेणेकरून सगळा जो कचरा आहे तो खूप इझिली अमृत स्नानानंतर जिथं कुठं एकत्रीकरण त्याचं होतं आहे तिथे नेणं सोयीचं पडावं आणि स्वच्छ परिसर मेंटेन करता यावा. जो जुना कचरा डेपो होता प्रयागराज जवळचा बसवर इथला, तो कचरा डेपो खूप अंशी स्वच्छ करण्यात आलेला आहे आणि 27 भारतीय प्रजातीची रोपांची लागवडही तिथं करण्याचा प्रयत्न झालाय. असं असलं तरी प्रश्न शिल्लक राहतात की मग त्या कचऱ्याचं काय होतं, पूर्ण विल्हेवाट लावली जाते का, किती कचरा खरंच निर्माण होतो, प्रदूषित पाण्याचं शुद्धीकरण होतं का. आता ह्या संपूर्ण कालावधीमध्ये वरती कानपूरमध्ये ज्या टॅनरीज चालतात त्या टॅनरीज पूर्ण बंद असतात. त्यातलं प्रदूषण नदीमध्ये येऊ नये आणि खाली घाटावरती स्नान करणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून. पण ज्या वेळेला त्या टॅनरीज पुन्हा सुरू होतात त्यावेळीची परिस्थिती काय असणार आहे. ही सगळी हे सगळे प्रश्न खरे आहेत. ह्या सगळ्यांमध्ये अचानक सगळं सुसूत्र करण्यासाठी सरकार जादूगार नाही हे आपल्या सगळ्यांना लक्षात घ्यावं लागेल. सरकार त्याच्या परीनं पूर्ण प्रयत्न करतायत. पण मग पर्यावरण गतिविधीने असा विचार केला की आपण यामध्ये काय करू शकतो, आपण काही प्रयास करू शकतो का. जेव्हा एक बोट आपण दुसऱ्याकडे दाखवतो तेव्हा 3 बोटं आपल्याकडे असतात असं आपण कायम म्हणतो. तर त्या व्यवस्थेमध्ये आपण काय करू शकतो. मग गतिविधीने असा विचार केला की यावेळी किमान आपण सिंगल यूज प्लास्टिक, डिस्पोजेबल्स आणि साबण वापर याच्यावरती अभियान करू शकतो का. तर खूप मोठ्या प्रमाणावर एक थैला एक थाली असं एक अभियान आपण घेतलं की प्रत्येक घरामधनं स्टीलच्या थाळ्या आपण गोळा करूया आणि तिथे दिवसात 3, 4, 5 वेळा जे काही जेवणासाठी वापर होईल त्या डिस्पोजेबल्स न वापरता स्टीलच्या थाळ्या वापरणे आणि जिथे शक्य आहे तिथे बायो एन्झाईम तयार करून साबणाच्या ऐवजी बायो एन्झाईम वापरण्यासाठी प्रवृत्त करणे असं एक अभियान आपण हाती घेतलं. त्याच्या 3 स्टेजेसमध्ये आपण काम केलं. घर घर में कुंभ म्हणजे प्रत्येक घराला कुंभमेळा काय आहे हेही पोचवता यावं आणि पर्यावरणाच्या दृष्टीने डिस्पोजेबल वापरणं हे खूप घातक आहे, त्यामुळे तुम्हीही वापरू नका आणि तिथे वापरले जाऊ नयेत ह्याच्यासाठी प्रयत्न करा असं अभियान म्हणजे घर घर में कुंभ. जनजन में कुंभ म्हणजे समाजामध्ये हा विचार पोचवता येईल का या निमित्तानं की डिस्पोजेबल पूर्ण बंद करा. घरामध्ये जेव्हा आपल्याकडे लोक येतात, सणवार असतात त्यावेळेला सुद्धा स्टीलची बँक तयार करा. 4 घरातली एकत्र स्टीलच्या थाळ्या एकत्र करून प्रसंग आपण पुढे घेऊन जाऊ शकतो का. तर असं आम्ही समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे चर्चासत्र आयोजित करायला सुरुवात केली. ऑनलाईन त्याच्या संदर्भातले आता जसं आपण एकमेकांशी बोलतो आहोत, कनेक्ट झालेलो आहोत, तशा प्रकारे दर रविवारी आम्ही इको संडे असा घेतो पर्यावरण गतिविधीच्या माध्यमातून. त्यातनं हा विषय भारतभर पोचवायला सुरुवात केली. काही गाणी तयार केली, छोटे व्हिडिओज तयार केले. हरित कुंभच्या संदर्भाने छोट्या छोट्या अशा प्रकारचे आम्ही टॅबलेट्स तयार केले की जे ट्विटर, फेसबुक, तुमचं इतर जी काही समाज माध्यमं आहेत त्याच्यामधनं पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि ही दर आठवड्यामध्ये आठवड्यामध्ये नाही दर दिवशी वेगळी किंवा 2 दिवसांनी 3 दिवसांनी अशी आम्ही आणत होतो. तर ह्याची एक सिरीज आम्ही तयार केली. कुंभमध्ये सोयी काय केलेल्या आहेत आणि आपण काय करावं अशा दोन्ही दृष्टीने. याच्यामध्ये फक्त आम्हीच नाही तर समाज माध्यम अनेक आपल्या संघटना संस्था या जोडल्या. आणि हा तिसरा जो आहे जो अजूनही सुरू आहे तो आहे कुंभ में कुंभ. तर ज्ञान कुंभ मुख्यत्वे करून समाजाला दिशा देण्यासाठी, मंथन करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी काही आपण एकत्रित आयोजन करू शकतो का. सो वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ही ज्ञान कुंभ आपण आयोजित केले. पर्यावरणाच्या संदर्भामध्ये, शिक्षणाच्या संदर्भामध्ये,
कल्चरल सेटअप आपला काय आहे, तो दूषित होतो आहे का, त्याचं अपग्रेडेशन करायचं आहे का, आपण सुसंस्कारित सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी काय करू शकू, अशा प्रकारे हे कुंभ में कुंभ हा चालू आहे. या सगळ्या एकत्रित परिणामातनं 10 लाखापेक्षा जास्त थाळी आणि थैले हे प्रयागराज इथं आपण एकत्रित करू शकलेलो आहे. अनेक हात याच्यामध्ये लागलेले आहेत. पर्यावरण संरक्षण गतिविधी हे फक्त उत्प्रेरक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, पण याचं श्रेय संपूर्ण समाजाचं आहे. मग पुढचा टप्पा यातला काय असू शकतो, की सरकारी कार्यालयांमध्ये याची निवेदनं गतिविधीचे लोक द्यायला लागले. शासकीय कार्यालयांमध्ये प्लास्टिक बंदी करता येईल का, तुमच्या इथे स्टीलचे ग्लास, स्टीलच्या थाळ्या वापरण्यावरती भर देता येईल का, असाही प्रयत्न आता आपण सुरू केलेला आहे. ही फक्त एक सुरुवात आहे. या सुरुवातीपासून पुढे आपल्याला काय करायचंय, तर कायमच भारतीय समाज हा ऑटो पायलट मोडवरती सेल्फ करेक्टिंग अशी ही सोसायटी आहे. सो जेव्हा जेव्हा आपल्याला लक्षात येतं की समाजामध्ये काहीतरी चुकीचं घडतं आहे, त्या वेळेला समाज एकत्र येऊन समाजासाठी काम करतो, ही आपली संस्कृती आहे. म्हणूनच आपल्याला पर्यावरणाच्या दृष्टीनं पर्यावरण विचारी, स्वनियंत्रित, स्वसंस्कारित आणि संयमी समाज बनवणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी काय करायला लागेल, स्वतःपासून आपल्याला सुरुवात करायला लागेल. मग कुटुंबाची जीवनशैली बदलणं आणि मग सामाजिक जीवनशैली बदलणं, याच्यासाठी आपल्याला पूरक काम करावं लागेल. हे करणार कसं, एक्झॅक्टली काय करायचं, तर मुदलात आपल्याला पर्यावरण विचारी व्हायला लागेल. आपलं मन हरित मन करावं लागेल. हरित म्हणजे काय, तर होलिस्टिक ऍक्शन टू रिजुविनेट इंडियन ट्रेडिशन. भारतीय परंपरा आपल्याला पुन्हा एकदा पुनर्स्थापित नव्यानं विचारपूर्वक वैज्ञानिक अधिष्ठान देऊन करावी लागेल. त्यातनं हरित घर आपण करू शकतो का, हरित घराचे काही बिंदू आमच्या मोबाईल ऍप वरती आपल्याला दिसतील. तर म्हणजे काय की आपलं घर पर्यावरण पूरक करणे, हे केलं तर त्यातनं हरित समाज निर्मितीसाठी आपण काम करू. आपलं घर हरित घर झालं तर आपल्या इमारतीमध्ये आपण सांगू शकतो, मोहल्ल्यात सांगू शकतो, त्या योगे आपण समाजापर्यंत पोहोचू शकतो. आणि मग सातत्यानं हरित मिलन आपण करत राहू शकतो का, म्हणजे काय, सण समारंभ, परिषद, जत्रा, यात्रा, आपल्या जवळ असणाऱ्या मठ मंदिरांमध्ये असणारे उत्सव, या सगळ्यामध्ये आपण हे एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेस आणू शकतो का, पर्यावरण विचार त्याच्यामध्ये अंतर्भूत करू शकतो का, नव्यानं निर्माण झालेल्या समस्या ज्या आहेत त्या समस्यांचं निराकरण एकत्रित बसून विचार विनिमय करून करू शकतो का, हा मुख्य कुंभ मधला विचार आपण आपल्या गावापर्यंत, आपल्या घरापर्यंत आणू शकतो का, असा हा प्रयत्न आहे. ही शेवटची स्लाइड आहे. हा हरित संग्राम आपण एकत्रितरित्याच करू शकतो, एकट्या दुकट्या व्यक्तीचं हे कामच नाहीये. त्याच्यामुळं या हरित संग्रामामध्ये सामील व्हायचं असेल तर आमचं इको मित्रम नावाचं पर्यावरण संरक्षण गतिविधीचं ऍप्लिकेशन आहे, मोबाईल ऍप आहे, सगळ्यात जास्त डाउनलोडेड आणि ट्रेंडिंग ऍप आहे. हे ऍप तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरती डाउनलोड केलं तर भारतभरामध्ये काय काय काम चालू आहे, कुठे कुठे तुम्ही जॉईन होऊ शकता, चांगले इको हॅबिट्स तुम्हाला कशा लावून घेऊ शकता, या सगळ्याची माहिती या मोबाईल ऍपवर तुम्हाला मिळू शकते. इथं मी माझं प्रेझेंटेशन थांबवते आणि या संदर्भात काही प्रश्न उत्तर असतील तर मग आपण त्याच्यावर विचार करू शकतो. आता आपण प्रयागराज मध्ये, हॅलो, मी विचारू का, हॅलो, हो चालेल. हा, आता आपण ते प्रयागराज मध्ये जे थाळी वगैरे वापरले, तर त्याचं म्हणजे आहे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे तिकडून, म्हणजे प्लास्टिक. खूपच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. म्हणजे मी तर तुम्हाला सांगेन की तुम्ही फक्त युट्यूब वरती गेलात आणि एक थैला एक थाली अभियान एवढं टाईप केलं की तुम्हाला सगळे न्यूज रिपोर्ट्सच येतील. खूप चांगला प्रतिसाद आहे. लोकांनी खूप चांगल्या प्रकारे हे उचलून धरलेलं आहे. तेव्हा छान.
कारण ते मुख्य होतं ना, की आपण करतोय, पण हो त्याचा हो कितपत तिकडून हे होईल, प्रतिसाद कसा येईल नक्कीच असं. नक्कीच. हम्म. व्हॉट अबाउट सॉइल पोल्युशन, असा आपल्याकडे एक प्रश्न आलेला आहे, त्याचं उत्तर द्याल का? सॉइल पोल्युशन इन अ सेन्स म्हणजे प्रयागराज इथं होत असलेलं तर मुख्यत्वे करून कचरा आणि प्रदूषित जल याच्यामुळे ते आता सॉइल पोल्युशन कदाचित होऊ शकतं. आणि मी जसं म्हणलं तसं की अम, वेगवेगळ्या प्रकारे टेक्निकल इन्स्टिट्यूशन्स जे आहेत, निरी आहे, IIT कानपूर आहे, ह्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्सनी वेगळ्या वेगळ्या सिस्टीम्स सरकारला देऊ केलेले आहेत, जेणेकरून मुख्यत्वे करून शौचालयामधनं पॅथोजेन्सचं होणारं जे प्रदूषण आहे ते प्रदूषण अ, दूर करण्यासाठी किंवा अरेस्ट करण्यासाठीचा प्रयत्न सुरू आहे. पण हा प्रयत्न आहे, मी 100% कुठलंच प्रदूषण संपणार आहे असा काही दावा करू शकत नाही, कारण त्याच्यासाठी आपण जे तिथे जातो आहोत त्यांनी स्वतःला बदलणे आणि तो विचार तिथे अंमलात आणणे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. माझ्या मनात आणखीन एक शंका होती. आपण तिथं जवळजवळ 1 लाख लोकांना तिथे तंबू आणि ते सगळं सोय केली होती. आता जेव्हा कुंभमेळा संपेल तेव्हा त्याचं काय करणार आपण? म्हणजे ते तर तुम्ही बघाल की हे सगळे जे आहेत हे टेम्पररी व्यवस्थापन केलेलं आहे आणि कुंभमेळा हा रोटेशनल पद्धतीनं सुरू असतो, त्याच्यामुळे बहुतांश याच्यामध्ये वापरलेले सगळे जे सामान आहे त्याचा पुनर्वापर करता येणं जोगं हे सामान आहे आणि बहुतांशी वेळेला तो होतोही. म्हणजे मागच्या वेळेला हरिद्वार इथं जे झालेलं होतं त्यातलं बहुतांश, अर्थात हे 100% नाही मी सांगते परत, काही सामुग्री जी आहे ती विअर अँड टेअर मध्ये जाते, खराब होते, पण बहुतांश सामान हे यातलं पुनर्वापर करता येतो आणि संपूर्ण समाजामध्ये ते ऍब्सॉर्ब केलं जातं. आध्यात्मिक एकात्मतासाठी जे काही आपल्याला एकांत किंवा एकाग्रता लागते आध्यात्मिक उपलब्धीसाठी, तर ती हो तिथे मिळते असं आपण म्हणतो. पण जेव्हा एवढी गर्दी तिथे होते तेव्हा त्याचा मोठच हा नाहीसा होतो. बेसिकली AI टूल्स वापरून आता घरी सुद्धा ती आध्यात्मिक उपलब्धी निर्माण करता येऊ शकते. जसं हर घर में कुंभ म्हणण्यापेक्षा हर घर में गंगाजल, प्रत्येक घरी एक थेंब गंगाजल पोचवला तरी तो मिळाला, असं का नाही आपण पसरवत, की म्हणजे सगळ्यांनी तिथे जायचं आणि तिथे ते स्नान करायचं. हे जे काही आहे हे कुठेतरी ह्याच्यामध्ये एक छेद आणला पाहिजे. आणि आता जे ऍडव्हान्स टेक्निक्स आहेत किंवा AI आहे किंवा मशीन लर्निंग आहे, हे वापरून आपण आपली आध्यात्मिक उपलब्धी का नाही वाढवत आहे. म्हणजे हे चांगलंच आहे. आपली संस्कृती आहे की आपल्याला त्यांनी सांगितलंय की तो पर्टिक्युलर काळ काळ जो आहे म्हणजे ग्रहांच्या याच्यात ते की जे भूचुंबकीय क्षेत्र निर्माण होतं आणि त्याच्यामुळे आपली एकाग्रता वाढते. हे एक मेन कारण आहे की सगळ्यांनी कुंभमेळ्याला जायचं, असं पण अगदी आध्यात्मिक याच्यातनं बघितलं तर. पण ते आता शक्य आहे. तर ह्या बाबतीत काही होत नाहीये का? म्हणजे या बाबतीत काही प्रचार किंवा प्रसार असा, की काय केलं म्हणजे हे सगळं थांबेल? कारण अन्य अल्टिमेटली जेव्हा कुंभमेळा संपतो तेव्हा गंगेच्या पाण्याची क्वालिटी जी काही असेल ती आणि आधी ते तुम्ही दाखवलंच आहे की तो ग्राफ कसा वरती जातो. मग हे टाळायचं असेल तर हर घर में कुंभपेक्षा हर घर में गंगाजल का थेंब एवढं जरी आलं तरी आध्यात्मिक प्रगती झाली. असं असं माझं वैयक्तिक मत आहे. पण या बाबतीत काही थोड्या चर्चा झाल्या तर हे थांबता येऊ शकेल किंवा टाळता येऊ शकेल का असं? शैलजाताई, मी जेवढा अभ्यास केलाय त्या आधारावरती मी याला उत्तर असं नाही, पण माझं याच्या संदर्भातलं जे मत आहे ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते. अ, सगळ्यात महत्वाचं असं आहे की परंपरागत जेव्हा समाज एकत्र येतो आहे त्या समाजाची एक काहीतरी ताकद निर्माण होते आणि ही जी परंपरा आहे ही कुणी एका व्यक्तीनं सुरू केली म्हणून झालेली नाहीये. हे सामाजिक मन आहे. हे थांबवणं ह्याच्यापेक्षा याच्यामध्ये करेक्शन करणं हा कदाचित एक चांगला कोर्स असू शकतो. दुसरा भाग तुम्हीच जसं म्हणलात तसं की काही एक भूचुंबकीय व्यवस्था तयार होते आणि त्यावेळेला हे फक्त गंगाजळ तुम्हाला मिळणे हा त्यातला उद्देश नाहीये. तिथे गेल्यानंतर असणाऱ्या साधू संतांशी बोलणं, त्यांनी केलेलं जे काही ज्ञान साधना आहे ती समजावून घेणं,
या सगळा त्याच्यामधला अंतर्भूत भाग सुद्धा आहे. तिसरी गोष्ट आपण जे म्हणलात की AI वापरून, टूल वापरून किंवा या सगळ्या गोष्टींना, या सगळ्याला सुद्धा लागणारी एनर्जी आपण कुठनं आणतो? आपल्याला खूप वेळेला असं वाटतं की पेपरलेस गव्हर्नमेंट म्हणजे नॉन पोल्युटिंग गव्हर्नमेंट. पण त्याला लागणारी एनर्जी आणि त्याच्या आत्ता जे काही आपण चर्चा करतो आहोत याचं कार्बन फुटप्रिंट vis-a-vis द फुटप्रिंट ऑफ द ऍक्च्युअल कुंभमेळा वेअर पीपल आर गॅदरिंग अँड व्हॉट एव्हर पोल्युशन इज हॅपनिंग. सो पोल्युशन रिडक्शन हे आपलं उद्दिष्ट आहे. जर ते उद्दिष्ट असेल तर वेगळा मुद्दा आहे. पण समजा हे एकत्र येणं, फुटप्रिंट ह्या सगळ्यावरती आपण विचार करत असू तर काय म्हणू, कळपात राहणारा प्राणी म्हणून आपल्याला एकत्र येण्याचा कायम आनंद असतो. तो आनंद आणि त्यातून निर्माण होणारा आध्यात्मिक एकात्मता हा कदाचित समाजाला आवडणारा भाग आहे. सो त्याच्यावरती आत्ता तरी मला नाही वाटत आहेत शैलजाताई तुम्ही म्हणताय तसे काही प्रयत्न चालू आहेत किंवा तशी चर्चाही मी फारशी ऐकलेली नाहीये. किंबहुना सगळा समाज त्याच्याशी वेगळ्या वेगळ्या प्रकारे जोडला जावा अशा चर्चा मी जास्त ऐकलेल्या आहेत. धन्यवाद. कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस जो आहे ना, तो म्हणजे आता सगळीच मंडळी तिथे जातात, पण तो कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस क्रिएट होण्यासाठी ज्या काही टूल्स आपण ऍडव्हान्स टूल्स वापरले, तर मला असं वाटतं, म्हणजे हा अर्थात माझा पर्सनल हे आहे हो, की जे विचार चर्चा की यावर होऊच शकते. ह्यात चर्चा झाली तर कदाचित हे वेगळं, अजून एक वेगळं काहीतरी समाजासाठी समाजोपयोगी वेगळा कुंभ येऊ शकतो का, असं एक मला वाटतं. हो, थँक्यू. पण आपण सुरू करू शकतो. Yes. नमस्कार. मला ह्यात काय हा. मला ह्यात काय वाटतं माहितीये का, की एक तर ना तिथे आता सध्या म्हणजे सगळ्यांच्या त्या आध्यात्मिक ह्याच्यामुळे जे पॉझिटिव्ह रेज निघत असतील त्याचा कदाचित आपल्याला फ्युचरसाठी उपयोग होऊ शकत, म्हणजे मे बी आता ते पोल्युशन आणि हे सगळं आपण म्हणतो, पण जेव्हा आपण मंदिरात गेल्यावर जो आपल्याला शांतपणा किंवा जे सात्विकपणा आपल्याला वाटतो ना, तो तिथे तो डेव्हलप होत असावा. आणि आता सध्या काय झालंय की आपल्या लोकांच्या मनात पण खूप शंका आहेत की अनिश्चितता आहे, खूप भीती आहे सगळ्याच, म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग आहे, थोडस धर्माच्या ह्याच्यात पण आहे. त्याला कुठेतरी त्याचा उपयोग होईल असं मला वैयक्तिक वाटतं, कारण मला थोडंसं अध्यात्माकडे ओढा आहे म्हणून असेल कदाचित, पण असं वाटतं मला, म्हणजे माहित नाही. बाकीच्यांचे व्ह्यूज वेगळे असू शकतील. हो. नमस्कार, मी बोलते. नमस्कार. एक हा. मिनिट. अं, एकच मिनिट हा. अरुणाताई बोलतायत. अरुणाताईंचं झालं की आता जे कोणी बोलतायत तुम्ही बोला. मी ठीक नंतर आहे. बोलू का? हा, नंतर बोल. प्लीज प्लीज. मी नंतर बोलते. हो. हा, नमस्कार. मी मनीषा कुलकर्णी बोलतेय. अच्छा, मनीषा. मी मी आता स्वतः प्रयागराजला जाऊन आलाय, तर माझा स्वतःचा अनुभव थोडा सांगते मी इथं. पहिलं म्हणजे पर्यावरण साठी रक्षणासाठी ज्या उपाययोजना केलेल्या आहेत त्याचं फलित स्वरूप तिथं दिसत आहे. म्हणजे हजारो लाखोनी गर्दी आहे, पण स्वच्छता मेंटेन केलेली आहे. गौरीताईंनी सांगितलं तसं ठिकठिकाणी कचरा गोळा करणं साठी यंत्रणा उभी आहे. शौचालय आहेत अनेक ठिकाणी. नंतर प्लास्टिकचा वापर खूपच कमी दिसला. फक्त लोकांना गंगेचं पाणी भरून घेण्यासाठीचे कॅन, आणि तिथं वाळू प्रचंड प्रमाणात आहे गंगेच्या किनाऱ्यावर. त्यामुळे स्नानानंतर कपडे बदलण्यासाठी किंवा हे ठेवण्यासाठी प्लास्टिकचे कापड, एवढे 2च मोठ्या प्रमाणात कापड आम्हाला दिसली. पण ठिकठिकाणी लंगर लावलेले आहेत, तिथं सगळीकडे स्टीलच्या ताटल्या आहेत. त्यामुळे कुठेही थर्माकोल किंवा प्लास्टिकचे ताटल्या, ग्लास असं टाकून दिलेले आहेत असं कुठेही दृश्य दिसलेलं नाही. नंतर ज्ञानकुंभ म्हणून आपण जे म्हणतो की साधू, संत, साध्वी, वेगवेगळ्या जनजाती अशा सगळ्यांची संमेलनं तिथं होत आहेत. आणि त्या संमेलनांमध्ये नक्कीच वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होऊन, समस्यांवर चर्चा होऊन त्यातून उत्तरं शोधण्याचा प्रयत्न होत असणार आहे. आता मी कुंभमेळ्याला पहिल्यांदाच गेले,
आपण आपल्या इथं इंद्रायणी आळंदीला किंवा देहूला गेलो तर असं मला कधीही वाटलं नाही की आपण इथं स्नान करावं. अगदी मागच्या महिन्यात मी नाशिकला गेले होते, तर गोदावरीचं पाणी इतकं अस्वच्छ आणि घाण होतं की बोट सुद्धा, पाय सुद्धा बुडवावंसं आम्हाला वाटला नाही. परंतु आता इथं प्रयागराजला हजारो लाखोनी गर्दी असून सुद्धा एक क्षणही माझ्या मनात आलं नाही की आपण डुबकी मारायला नको. तर ते पाणी पवित्र आहे, त्याची त्या पाण्याची ऊर्जा म्हणून तीच इतकी छान आहे, चांगली आहे, पवित्र आहे की खूप प्रसन्न वाटलं. अतिशय अवर्णनीय अनुभव होता तो. त्यामुळे पाणी ते खरोखरच शुद्ध आणि पवित्र असणार आहे. आता तिथं पाण्याच्या स्वच्छतेसाठी सुद्धा यंत्रणा काम करते, म्हणजे लोक फुलं वाहतात किंवा काय काय टाकतात तर लगेच ते जाळ्यांनी स्वच्छ केलं जात आहे. तर असं एकूण सगळं बघून म्हणजे छान वाटलं, धन्य वाटलं की बरं झालं आपण या ठिकाणी आलो, हा अनुभव एकदा घेतला. तिथं वेगवेगळ्या आश्रमांमध्ये, आखाड्यांमध्ये रामकथा, भागवत असंही सतत चालू आहे. म्हणजे भक्तिमय वातावरण आहे, अध्यात्म आहे, तुम्ही म्हणताय तसं सायन्स सुद्धा आहे. आता गौरीताईंनी सांगितलं की पर्यावरण शास्त्रज्ञ सुद्धा 1000च्या वर सगळे जमणार आहेत आणि वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणार आहेत. तर असं ज्ञानकुंभ सुद्धा तिथे होणार आहे. धन्यवाद, मला एवढंच सांगायचं होतं. म्हणजे खूप पॉझिटिव्ह माझा हे आहे, प्रतिक्रिया आहे ही. अजून कोणीतरी बोलणार होतं हा, ताईंनंतर. मी म्हणणार होते हा बोला. की आपल्या धर्मामध्ये पर्यटन ह्यालाही फार महत्व दिलेलं आहे. चारधाम यात्रा करावी, कैलास बघावं. तर त्या अनुषंगाने तिथल्या तिथल्या एनर्जी, तिथली शांतता, तिथलं जे आपल्याला लागतं ते आपल्या सध्याच्या आयुष्यात आणि पुढच्या आयुष्यात उपयोगी पडतं. म्हणून पर्यटनालाही ह्याच्यात फार महत्व दिलेलं आहे असं मला वाटतं वैयक्तिक. म्हणून मग तिथे जाऊन ज्या काही अनुभव घेता येतात ते इथे आणि AI थ्रू घेता येतील असं मला नाही वाटत. तर ते एक मला सांगायचं होतं. आणि जसं तुम्ही सांगितलं आता, जसं समुद्र मंथन झालं तेव्हा विषही निघालं आणि अमृतही निघालं, जे शंकरांनी त्याला प्राशन केलं. म्हणून तो आणि इथे घशामध्ये साठवलं म्हणून त्याला नीलकंठ नाव असं दिलं गेलं. म्हणजे कुठल्याही समाजामध्ये दोन्ही प्रवृत्ती आहेत, पण कशाचे काय आपण फायदा करायचा आणि कसा त्याच्यातून बाहेर पडून जगायचं उत्तमरित्या अमृतासारखं, हे आपल्या धर्मात शिकवलेलं आहे. तर ते शिकायला सुद्धा तिथली शांतता आणि हे खूप उपयोगी पडेल असं मला वाटतं. असं जे जे हालाहाल आणि दोन्ही निघालं त्याच्यातून अमृत सगळ्यांसाठी उपलब्ध नव्हतं. समजा जर ते राक्षसांकडे कायम राहिलं असतं त्याचा दुरुपयोग होऊ शकला असता, म्हणून त्याची पळवापळवी झाली असं मला एक सांगायचं होतं. थँक्यू, धन्यवाद. आता आपण या मीटिंगच्या शेवटाकडे येतोय. ऍडव्होकेट गौरी जोशी यांनी अतिशय सुंदर इथे विवेचन केलं, आपल्याला खूप महत्वाची माहिती दिली. आणि त्यापेक्षा मला असं वाटतं की हा पर्यावरण गतिविधी जे प्रयोग किंवा जे एक खाली एक थैला हे अभियान, बाकी सगळं गंगा स्वच्छता अभियान यांची आपल्याला जी माहिती झाली, ओळख झाली थोड्या प्रमाणात का होईना, त्यांनी आजचा कट्टा हा अतिशय उपयुक्त ठरला असं मला वाटतं. गौरी जोशी यांचे खूप खूप आभार. या कट्ट्यावर येऊन त्यांनी आपला एक्सपिरियन्स शेअर केला आणि अत्यंत चांगल्या प्रकारे माहितीचं संकलन केलं. मोस्ट अप्रोप्रिएट अशी माहिती आपल्याला सगळ्यांना दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. मीटिंगचा एंड आपण नेहमीप्रमाणे शांती मंत्राने करू. मी स्नेहाताईंना अशी विनंती करते की त्यांनी शांती मंत्र म्हणावा आणि या सभेची सांगता करावी. धन्यवाद मनीषाताई. सर्वे भवन्तु सुखिनः,
सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्ति शान्ति शान्ति। धन्यवाद. धन्यवाद.